मित्रांनो, कोरेगावच्या मैदानामध्ये शंभू सुंदर हा घरचा साज आपल्याला पळताना बघितला आपण चिंचणीचा, आणि त्याच्यावरती ड्रायव्हर होते. ड्रायव्हर तुमचं नाव काय? अर्जुन ड्रायव्हर मोळ. आज तुम्ही गाडी चालवली का कायम तुम्हीच गाडी चालवताय? कायम चालवतो गाडी. किती दिवस झाले चालवताय गाडी? गाडी आज तसे म्हणायला गेलं तर 3-3.5 वर्ष झालं चालवतो गाडी. बरं. मी जसं शिकवायला तयार केली ती, आपणच तयार केली ती. हां. आजचा आनंद काय आहे तुमचा? आनंद तसा लयच आहे, कारण घरच्या गाडीनं लय संघर्ष केला आहे. बरं बरं. की गट जायला तिथं गट तर काढते, पण सीमेला 19-20 होतं चांगल्या गाड्यात आणखीन. पण आज त्यांना चांगल्या गाड्यात सीमे काढून धावला, मान राखला तेवढं बस. मित्रांनो, गुलालाचा संघर्ष काय असतो ते आता तुम्हाला दाखवतो. जरा जवळ आहे कॅमेरा. डोळ्यातनं पाणी येते नंदीच्या. काय असतो बघा, डोळ्यातनं पाणी येते. म्हणजे बघा, एक गुलालाचा संघर्ष काय असतो. मालकासाठी पळतो नंदी, त्याच्या फॅनसाठी पळतो. आणि काय होतं, अंधारातील नंदी कधी उजेडामध्ये येत नाहीत, पैरे टॉपचे होत नाहीत. परंतु या ड्रायव्हरने दाखवून दिले की काय पळतात नंदी, कशा पद्धतीनं. आज कशा पद्धतीनं पळाली गाडी? गाडी एक नंबर पळाली, काही विषय नाही. त्या गाडी गटूनच पळते. बरं. हा बैल सुंदर जेवढा आत न पळेल एवढं मला भ्या वाटतं. जेवढी कडी येईल ना तेवढं मला लय गाडी हाणाय माझ्या इथे. म्हणजे भारी, एकदम भारीच वाटतं. दोन्ही शंभू आणि सुंदरचं वैशिष्ट्य काय आहे दोघांचं? गाडी खालनं सगळ्याला मागं पळेल, मोहर निकालात धरणार का तर धरणार गाडी. दोघांच्या खांदीतलं एक काय वैशिष्ट्य आहे? आता कसं आहे, आपण बघितलं सर्जा 200 फुटात ओढतो, बाकासू सगळ्यांना माहित आहे, मुद्दू सगळ्यांना माहित आहे. परंतु ह्याचं वैशिष्ट्य काय आहे? हा गाडी मोर्चा 100 फुटात जर आहे ना, गाडी एखादी दिसली तो कडाला असू द्या, शेजारी पलीकडे जरी गाडी दिसली ना तर तेवढंच स्पीड लावून वाटणार गाडी मोर. आणि तो त्याचा तर काय विषयच नाही. आतनं गाडी अंगावर असली की गाडी सोडत नाही. तो खालनं 2 उड्या रांगणार, पण तिथनं गेला काही गेलाच. हा गुलाल तुम्हाला काय आज सांगून गेला? गोलाल लय काय सांगून गेला. चांगल्या गाड्यात म्हणजे आम्हाला बसवत नव्हतं कोणा, टांग्यातनं उतरवलंय पण आम्हाला. पण त्यांना उत्तर दिलं सगळ्यांना. आणि उत्तर देतो. मेन सांगायचं म्हणलं तर आम्हाला पाठिंबा विठ्ठल नानांचा. मित्रांनो, या बैलगाडा शहरी क्षेत्रातील देव माणूस सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. विठ्ठल नाना सगळ्यांना सपोर्ट करतात, आणि आज त्यांचंच नाव त्यांनी काढलं. काय सांगाल नानाच्या बद्दल? नाही, ते गुरुच आहेत आमच्यासाठी. अक्षय ड्रायव्हर, मी अर्जुन ड्रायव्हर, आणखीन सनीन मुश्रीफ आहे तिथे. म्हणजे आम्ही चौक आहे असं. ते आमचे गुरुच आहेत, त्यांच्याबद्दल बोलवलं एवढं कमीच आहे. आणि कुठले ड्रायव्हर आहेत? काय अक्षय ड्रायव्हर. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज शंभू सुंदरची गाडीने आज गुलाल मिळवलाय, काय आनंद आहे? कसा आनंद आहे? आनंद आता तसं तर सांगायचं म्हणजे आता ही बघा, तुम्ही स्वतः बघताय आनंद किती आहे. बरोबर आहे. नंदीच्या डोळ्यातनं पाणी सुद्धा. हा, मग तेच ना, आनंद तर असा म्हणजे काय होतंय, गाडी ही पळती पण ह्या गाडीला पायरा कोण देणार? पायऱ्याविषयी काय होतंय, अडचण येते. मग आम्हाला काय होतंय, आम्ही आपली घरचीच आणतोय. बरोबर आहे. पायऱ्याला माणसं पैसे मागतात, एवढं द्या तेवढं द्या. बरं, आपली जेवढी आपली मस्त पळते ती, बरोबर आहे. आपल्याकडे पैसे त्यांना द्यायला नाहीत म्हणून साठी घरची हाणायची गाडी. पण घरची बी गाडी चांगली पळती म्हणून सारखी हाणायची. बरोबर. त्याला वायद्या कशासाठी द्यायच्या? आपली काय कमी पडतात का? बरोबर. जाईल तिथं गटाला तर कुठंच मार खाल्ला नाही आजपर्यंत गाडी नाही. दोन्ही पळतात पण जाईल तिथं कुठंच मार. कुठं काय होतंय? हा, फक्त नशीब कसं होतंय, नशीब साथ देणं. आज आम्हाला इथं नशिबात साथ दिली, आम्ही आपलं राहिलो. आज गुलाल महत्वाचा होता. तुम्ही वेळ दिला आजचा, त्याच्याबद्दल खूप खूप आभारी. अशीच कामगिरी करा आणि अशीच गुलालामध्ये कायम राहा दोघे जण. धन्यवाद.